नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल बागडी स्वागत करतो आपलं आत्मबल फाउंडेशन आवळी बुद्रुक संचलित टागोर IAS अकॅडमीमध्ये। बघा, आपली ही जी काही गणिताची एक सिरीज लेक्चर सिरीज चालू आहे लसावी मसावीची, त्यानंतर आपण पुढील सर्व चॅप्टर गणितामधील पूर्ण करत आहोत। त्यातीलच ही एक सिरीज आहे लसावी मसावीची, ती आपण घेत आहोत पुढील टाइप 22वा। बघा, त्याचबरोबर आपण आजपासून NCERT जे आहे NCERT ची पुस्तके आपल्याला UPSC साठी तसेच MPSC साठी किती महत्त्वाची आहेत ही माहितच आहे। त्याचबरोबर स्टेट बोर्ड, त्याचबरोबर तामिळनाडू स्टेट बोर्ड, म्हणजे ही 3 बुक्स आपल्याला माहिती आहे की कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल तर कंबाईन मध्ये वाचणं ही गरजेचे आहे। तर आम्ही एक असा कोर्स डेव्हलप केलेला आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्याला NCERT असो, स्टेट बोर्ड असो किंवा तामिळनाडू स्टेट बोर्ड असो, या तिघांचं एकत्रीकरणातून एक कोर्स डेव्हलप केलेला आहे। तो कोर्स आज संध्याकाळपासून चालू होत आहे। त्यासाठी तुम्ही सर्वांनी या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा। ठीक आहे, बघा आपण हा जो काही लेक्चर्स आहे लेक्चर सिरीज आहे चालू करूया। बघा, टाइप 22वा काय आहे? दोन संख्यांचा मसावी, पुढचा टाइप घेतोय मी। दोन संख्यांचा मसावी 15 व लसावी 90 आहे असल्यास त्या संख्या कोणत्या? त्या संख्या काढायच्या आहेत आपल्याला। आता हा प्रश्न सोडवायच्या अगोदर एक दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो। बघा, लक्ष द्या, म्हणजे एक उदाहरण देऊन सांगतो म्हणजे आपल्याला या गोष्टी सहज समजू शकतात। बघा, एक उदाहरण घेऊया एक्झाम्पल म्हणून। आपल्याला लसावी मसावी कसा काढायचा असतो, काय असतं, त्याच्या आधीचे सगळे टाइप्स याच्यामध्ये आपण पूर्ण घेतलेले आहेत आधीच्या लेक्चर सिरीज मध्ये। तुम्हाला जी काही प्लेलिस्ट आहे एक आपली गणित नावाची, त्या गणित नावाच्या प्लेलिस्ट मध्ये आपल्याला हे सर्व गोष्टी सापडतील। ठीक आहे, बघा एक एक्झाम्पल घेतो म्हणजे हे जे गणित आहे सहज सुटू शकते। बघा, एक 18 घेऊया आणि एक 24 घेऊया, बरोबर आहे। एक एक्झाम्पल घेऊया, ह्या दोन्ही संख्यांचा मी काय करतोय, मसावी काढतो, लसावी काढतो, आणि मसावी आणि लसावी काढल्यानंतर एक विशिष्ट प्रॉपर्टी तुम्हाला सहजरित्या याच्यामध्ये समजू शकेल। ठीक आहे, बघा लक्ष द्या जरा। 18 आणि 24 आहे, समजा मी अशा पद्धतीने हे काढतोय किंवा दोन काढे वेगवेगळे काढूया, 18 आणि 24। बघा, याला 2 ने भाग जातो, बरोबर आहे, 9 येतो उत्तर। आता 9ला तर 2 ने भाग जात नाही, त्यामुळे 3 ने भाग घालायला पाहिजे, 3 त्रिक 9, बस इथं थांबलं पाहिजे कारण की ही मूळ संख्या आली, थांबायला पाहिजे। ठीक आहे, 24ला सुद्धा 2 ने भाग जातो, 12 उत्तर येते। ओके, 12ला सुद्धा 2 ने परत भाग जातो, 6, 6ला परत 2 ने भाग जातो, 3। आता इथं सुद्धा स्टॉप झालं पाहिजे कारण 3 ही कशी आहे, मूळ संख्या। आता जरासा विचार करा, मला समजा यांचा मसावी काढायचा आहे। काय काढायचा आहे? मसावी काढायचा आहे। समजा यांचा जर मसावी काढायचा असेल तर मी मसावी कसा काढणार? फक्त सामायिक अवयवांचा गुणाकार करणार। सामायिक जे आहेत ते, म्हणजे इथं 2 आहे, इथं पण 2 आहे, घेतले मी 2, ते सामायिक अवयव आहे। इथे 3 आहे, इथे पण 3 आहे, सामायिक आहे, तो पण घेतला। म्हणजे सामायिक अवयवांचा केलेला गुणाकार म्हणजे काय झाला? माझा मसावी झाला। लक्षात ठेवा, तो किती आला? 2 गुणिले 3 6 आला। ओके, पुढे ही काढायची मेथड आपण याच्या आधी झालेली आहे, फक्त मी एक्स्ट्रा म्हणून इथं सांगत आहे। आता जरासा विचार करा, उरलेले जे आहेत अवयव, म्हणजे हा 2 उरलाय, हा 2 उरलाय, इथं 3 उरलाय, हे आतले घ्यायचे नसतात। ठीक आहे, हा हे 3 उरलेत, हे असामायिक अवयव आहेत, जे सामायिक नाही आहेत। म्हणजे इथं 2 आहे पण इकडे 2 नाही आहे आता राहिलेला, इथं 3 आहे पण आता इथे 3 राहिलेला नाही, म्हणजे ते असामायिक आहेत। ओके, आणि जर लसावी काढायचा असेल मला, तर मला ह्या सामायिक अवयवांचा गुणाकार जो केलेला आहे पहिला, तो मला घ्यायला पाहिजे। तो किती आहे? 6 आहे, बरोबर आहे, सामायिक अवयवांचा गुणाकार। आणि गुणिले असामायिक अवयव जे कोण असतील त्यांचा पण गुणाकार मला घ्यायला पाहिजे, असामायिक असतील ते। तर असामायिक कोण कोण उरले बघा, मला 2 इथं आहे बघा, 2 2 आणि हा 3, बरोबर आहे का? म्हणजे किती असेल लसावी, किती असेल यांचा? 7 आणि 12, 12 2 24, 24 त्रिक 72, 72 हा काय असेल त्यांचा? लसावी असेल। लक्षात ठेवा, 72 काय आला? लसावी आला। का? सामायिक आणि असामायिक ह्या दोन्हींचा मी काय केला? तिथं गुणाकार केला, बरोबर आहे। आता एक प्रॉपर्टी सगळ्यात महत्त्वाची, आपण याच्यावर फक्त प्रूफ करून दाखवायला लागलो की हा असं असतं असं म्हणून, बरोबर आहे। एक काम केलं आपण, आता लसावी भागिले मसावी केला, लसावी भागिले मसावी केला, लसावी भागिले मसावी। लसावी किती आहे आपला? 72 आलाय, बरोबर आहे। लसावी 72 आहे, मसावी 6 आहे। बघा, 6 ने याला हे करा, 6 की 6, 7 आणि 12 12, बरोबर आहे। म्हणजे उत्तर किती आलं त्याचं? 12 आलं। हा, 12 लसावी भागिले मसावी केला की 12 आलेला आहे। लक्षात ठेवा ही महत्वाची गोष्ट।
आता मी काय केलं बघा, लक्षात ठेवा, आता मी काय केलेलं आहे ना, 12ला मूळ अवयव पद्धतीने विभागलं, मूळ अवयव पद्धतीने, किंवा 12 म्हणजेच काय, 12 हा काय असतो हे पण लक्षात ठेवा. 12 म्हणजे असामायिक अवयवांचा गुणाकार असतोय. 12 म्हणजेच काय असतोय, तो असामायिक अवयवांचा काय असतोय, गुणाकार असतोय. बघा हे झालं लसावी भागिले मसावी मी केलेलं आहे, एक गोष्ट संपली. मला सांगा इथं 6 काय होतं, सामायिक अवयवांचा गुणाकार, आणि उरलेलं काय होतं, हे असामायिक अवयव होते. मग असामायिक अवयव कोण कोण आहेत, 2 2 आणि 3, 3 2 6, 6 2 12 आला का इथं, बरोबर आहे का. म्हणजे असामायिक अवयवांचा गुणाकार कसा येतो, लसावी भागिले मसावी येतो. आणि त्यांच्या अवयव पाडले आपण, समजा 3 4, तुम्ही 6 आणि 2 नाही पाडायचे, प्राइम फॅक्टरायझेशन करायचं आहे. म्हणजे इथं मूळ हे प्राइम फॅक्टरायझेशन करायचं आहे. ओके, 3 गुणिले 4, 4 त्रिकम काय झालं 12, किंवा प्राइम फॅक्टरायझेशन करायचं किंवा काय ते आपण नंतर बघूया. पण 3 गुणिले 4, 3 चौक 12 आपल्याला माहिती आहे. असं त्याचं फॅक्टरायझेशन केलं. आता काय केलं बघा, हा जो आपला मसावी आलाय, सामायिक अवयव मसावी आलाय, त्या मसावीनं प्रत्येकाला गुणलं. 7 त्रिक 18 आणि 6 चौक 24, संख्या आल्या काय, 18 आणि 24 आल्या काय, आल्या ना. बघा मी परत एकदा ही गोष्ट सांगतोय म्हणजे आपल्याला क्लिअर होईल हे गणित कसं सोडवायचं हे लगेच लक्षात येईल आपल्या. बघा मी परत काय सांगतोय, 18 आणि 24 ह्या दोन संख्या आपण घेतल्या, उदाहरणादाखल घेतल्या, प्रत्येकीचा मसावी काढला, लसावी काढला, बरोबर आहे. मसावी काढायचा असेल तर फक्त मला काय घ्यावे लागतात, सामायिक अवयव घ्यावे लागतात. सामायिक अवयव घेतले, सामाजा मसावी आला. लसावी काढायचा असेल तर मला सामायिक इंटू असामायिक करावे लागतात. असामायिक म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 3 असामायिक सुद्धा घेतले, आणि या दोघांचा गुणाकार म्हणजे 72 हा माझा काय आला, लसावी आला. आता मी पुढची स्टेप काय केली, लसावी भागिले मसावी घेतलं, म्हणजे 72 भागिले 6 किती उत्तर आलं 12. आणि 12 हाच काय असतोय, असामायिक अवयवांचा गुणाकार असतोय. 12 आलाय काय, असामायिक अवयव कोण कोण आहेत, 2 2 3 यांचा गुणाकार किती आहे 12 आहे. आणि हा इथं झालेला आहे का, असामायिक अवयवांचा गुणाकार आहे. त्याचे मी भाग पडले 12चे असे प्राइम फॅक्टरायझेशन केलं, 3 चौक 12 केलं का, आणि त्याला प्रत्येकाला मसावीनं गुणलं. 3 ला 6 न मसावीनच गुणलं, 4 ला सुद्धा मसावीनच गुणले. त्यानंतर काय आल्या, माझ्या संख्या आल्या का बघा, संख्या आल्या. सेम असंच या गणितामध्ये करायचं आहे. ही जी आपण प्रक्रिया केली तीच ह्या गणितामध्ये केल्यानंतर या गणिताचं उत्तर काय होणार आहे, येणार आहे. हे फक्त प्रूफ करून दाखवण्यासाठी केलेलं आहे मी. बघा आपण हे आता गणित सोडवूया. ओके, बघा आता सहज आपण हे गणित सोडवू शकतो. काय सांगितलेलं मी, लसावी भागिले मसावी करा, दिलाय तुम्हाला लसावी गणितामध्ये आहे, भागिले मसावी करा. आणि लसावी भागिले मसावी लक्षात ठेवायचं, हा असामायिक अवयवांचा गुणाकार असतोय. कशाचा, असामायिक अवयवांचा. मग लसावी किती आहे 90 आहे, मसावी किती आहे 15 आहे. 15 भागिले 90 किती, 15 की 15 15 30 15 आय थिंक 15 सक्क 90 बरोबर आहे. 15 सक्क 90, 6 उत्तर येणार आहे बरोबर आहे. 6 काय आहे, असामायिक अवयवांचा गुणाकार आहे. त्याचे भाग पाडले, याचे कसे पाडणार मी, 2 गुणिले 3, 3 दुनी 6 होतं का, 3 दुनी 6. आणि ह्यांचा मसावी मला दिलेलाच आहे, किती आहे तो 15 आहे ना, मसावी आहे, प्रत्येकाला गुणलं 15 न. बघा मगाचा हे बघा तुम्हाला लगेच समजू शकते. 15 दुनी 30 आणि 15 त्रिक 45 आल्या दोन संख्या. ह्याच दोन संख्यांचा मसावी हा 15 असणार आहे, आणि ह्याच दोन संख्यांचा लसावी हा 90 असणार आहे. काढायच्या कशा, क्लिअर आहेत. ओके, बघा त्यातलीच म्हणजे पुढील प्रश्न आहे, दोन संख्यांचा मसावी 9 व लसावी 135 असल्यास त्या संख्या कोणत्या काढायच्या आहेत, आपल्याला त्या संख्या काढायच्या आहेत. आता आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे, लसावी भागिले मसावी. लसावी किती आहे 135, मसावी किती आहे 9, भागाकार केला 9 की 9, 9 5 45, 15. 15 हा काय झाला, असामायिक अवयवांचा गुणाकार झाला बरोबर आहे. मग असामायिक अवयव असतील तर त्याचे भाग पाडायचे आहेत, आपल्याला माहितच आहेत. कसे पाडू शकते त्याचे, 3 5, 5 त्रिक 15 बरोबर आहे ना, 5 त्रिक 15. आणि कुणाला गुणायचं, मग कुणी गुणायचं त्याला मसावीने गुणायचं, गुणिले 9 इकडे पण 9, 9 त्रिक 27, 9 5 45 ह्या असतील दोन संख्या, लक्षात ठेवा. ओके, बघा पुढील टाईप आहे, दोन संख्यांची बेरीज 135 व मसावी 15 असणाऱ्या एकूण किती जोड्या पडतील. हेही गणित सोडवायच्या अगोदर आपण आधी जे उदाहरण घेतलेलं आहे ना, त्या उदाहरणादाखल आपण इथं करून बघूया. बघा आपण एक्झाम्पल काय घेतलेलं, 18चं आणि 24चं घेतलेलं बरोबर आहे. यांचा मसावी डायरेक्टली काढलेला होता, मसावी किती आलेला होता आपला 6 आलेला होता. हां, आणि असामायिक अवयव जे होते, असामायिक अवयव कुठले कुठले होते, 2 2 आणि 3 बरोबर आहे ना. हे असामायिक अवयव आपले होते, याच्या आधीच्या उदाहरणात बघितले तर. आता बघा एक
म्हणजे एक हे आहे, रूल आहे, एक नियम काय सांगतोय बघा. आपण काय घेतलं, ह्या दोन संख्यांची बेरीज घेतली, म्हणजे ह्या दोन संख्यांची बेरीज किती असेल, ती किती असेल, 18 आणि 24 ची बेरीज ती घ्या, 42 आहे. बरोबर आहे ना. ह्या दोन संख्यांची बेरीज घेतली जी 42 आहे, भागिले समजा जर मसावी, हा जो मसावी आहे हा मसावी केला मसावी, किती होतं उत्तर, 6 × 6 6 × 7 42, 7 उत्तर येतं का. बघा मी परत एकदा सांगतोय, मी दोन संख्या घेतल्या, दोन संख्यांचा काय काढलाय, मसावी काढलाय, आणि त्यांचे असामायिक अवयव काढलेले आहेत, 2 2 3 आहेत. हा पुढे काय केलं मी बघा, ह्या दोन्हींची बेरीज घेतली, ह्या दोन संख्यांची बेरीज घेतली, किती आली ती 42, त्यांचा मसावी घेतलाय, मसावी किती आलाय 6 आलाय, त्या मसावीनं त्या बेरजेला भागलं, उत्तर किती आले 7 आलंय. बरोबर आहे. आता मला सांगा, हे असामायिक अवयव आहेत काय, ह्यांची बेरीज करा, किती येते बघा, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, म्हणजे बेरीज दोन संख्यांची बेरीज भागिले मसावी जर केला तर काय येतं, असामायिक अवयवांची बेरीज येते. हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ही गोष्ट समजली की हे प्रश्न सहजरित्या तुम्हाला सुटू शकतो. ठीक आहे. बघा दोन संख्यांची बेरीज तर डायरेक्टलीच दिलेली आहे, 135 आहे. दोन संख्या दिलेल्या नाहीत, दोन संख्या काय वेळा देतील, दोन संख्यांची बेरीज दिलेली आहे 135, भागिले मसावी, आता मसावी तर दिलेलाच आहे आपल्याला माहिती आहे, भागिले मसावी किती आहे तो 15, असणाऱ्या एकूण किती जोड्या पडतील, जोड्या पाडायच्या आहेत बेरजेच्या, म्हणजे संख्यांची बेरीज 135 व मसावी 15, असणारे एकूण किती जोड्या पाडायच्या आहेत, आपल्याला बेरजेच्या जोड्या पाडायच्या असतात असामायिक अवयवांच्या. मला सांगा आपल्याला काय येतं, 135 भागिले 15 हे केलं की असामायिक अवयवांची बेरीज येते काय, बरोबर आहे ना. 15 × 15 आय थिंक 15 × 9 135, बरोबर आहे, 9 उत्तर आलं. आता ह्याच्या मला जोड्या पाडायच्या आहेत, बेरजेच्या जोड्या पाडायच्या आहेत. ह्याची बेरीज कशी करू शकतो मी, 1 + 8 9 ची बेरीज करू शकतो, 2 + 7 3 + 6 4 + 5 झालं ना. परत करू शकत नाही कारण उलट येतं, मग 5 + 4 6 उलट येतं, बरोबर आहे ना. त्यामुळे 1 + 8 2 + 7 3 + 6 आणि 4 + 5. आता मला सांगा, हे जे 3 आहे की नाही, 3 ही जी जोडी आहे, ही ह्यापैकी हे जे 3 आहेत, 3 न 15 ला पण भाग जातो आणि 3 न 135 ला पण भाग जातो, म्हणजे सामायिक आहे, ते दोन्हीत आहे, बरोबर आहे का, दोन्हीत आहे असं समजा, ते दोन्हीकडे आहे, दोन्हीकडे भाग जातो त्याचा, किंवा इतरांचा पण जातो, पण हे सामायिक आहे. 3 हे कसं आहे, सामायिक आहे, म्हणून ह्या 3च जोड्या आहेत. आता कसं सामायिक आहे आपण पुढच्या उदाहरणामध्ये बघूया. ठीक आहे. बघा पुढील प्रश्न आहे, जरा शांतपणे हे करा. दोन संख्यांची बेरीज 105 व मसावी 15 असणाऱ्या एकूण किती जोड्या पडतील, बरोबर आहे, असा प्रश्न आलाय आपल्या समोर. बेरीज किती आहे 105 आहे, भागिले मसावी किती आहे 15, उत्तर किती येतं 7. जरा मागाच्या प्रश्नामध्ये आपण सामायिक मध्ये वगैरे सांगितलेलं नव्हतं, त्या गोष्टी सांगतो. सामायिक म्हणजे काय, कशामध्ये सामायिक असला पाहिजे, ह्या दोन्हींना भाग जाणारा, ह्या दोन्हींना एकत्र भाग जाणारा तो म्हणजे कोण, सामायिक, बरोबर आहे का. ह्या मागच्या उदाहरणामध्ये बघा तुम्ही, इथल्या आणि इथल्या ह्या दोन्हींना सुद्धा 3 ने भाग जातो, उरलेल्या कुणी सुद्धा भाग जात नव्हता, म्हणून ती जोडी आपण कटआउट केली. लक्षात ठेवा, ती सामायिक जोडी होती का, ह्या दोन्हींना भाग जात होता. आता इथं 7 आहे, हा काय आहे, मूळ संख्या आहे, त्यामुळे ह्या उदाहरणामध्ये तुम्हाला कुठलंही सामायिक काढायची काही गरज नाही. इथं किंवा इथं तर नाही, पण इथं आणि इथं जर का मूळ आलं, मूळ संख्या आली, तर सामायिक कुठलीही जोडी काढायची बाजूला गरज नाही आहे. हे एकदा परत मी एकदा सांगतोय. बघा आता 7च्या तुम्ही जोड्या कशा पाडू शकताय हो, 1 + 6 2 + 5 आणि 3 + 4 झालं, कारण परत उलट्या जोड्या पडत जाणार, म्हणजे 3च जोड्या पडणार आहेत. लक्षात ठेवा यांच्यामध्ये. ओके, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न बघा कसा आहे, त्यातलाच प्रश्न घ्यायला लागलोय, जरा कन्फ्युजिंग प्रश्न आहे म्हणून आणखीन एक प्रश्न वाढवलेला आहे. दोन संख्यांची बेरीज 216 व मसावी 36 असणाऱ्या एकूण किती जोड्या पडतील. ओके, आता सरळ सरळ आहे, बेरीज घेतली 216, मसावी घेतला 36. ओके, यांचा भागाकार केला, उत्तर येतं 6. आता लक्षात ठेवा, 6चे तुम्हाला बेरजेच्या जोड्या पाडायच्या आहेत, 6च्या पाडायच्या आहेत, पण सामायिक आणि असामायिक बघताना ह्या दोन्हीत बघायचं आहे. सामायिक बघत असताना ह्या दोन्हीत बघायचं आहे, 6 आणि 36 मध्ये. 1च्या जोड्या पाडा, 1 + 5, बरोबर आहे, पहिली जोडी बेरजेची जोडी पडते. अशा पद्धतीने आपण 6ची बेरीज करू शकतो. 2 आणि 4, बरोबर आहे, आणि पुढची जोडी 3 आणि 3ची पडते. पण जरासा विचार करा, ह्या 2 न 6ला पण भाग जातो आणि 36ला पण भाग जातो का नाही, त्यामुळे ही जोडी सामायिक आहे, काढून टाकायची आहे.
3ने ह्याला पण भाग जातो आणि ह्याला पण भाग जातो, ही पण जोडी काढायची आहे. म्हणजे उरली जोडी कुठली 1 आणि 5 ची, म्हणजे जोडी फक्त किती तयार होते 1 तयार होते. लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. बघा पुढील टाईप आहे, कोणत्या लहानात लहान संख्येला, लहानात लहान संख्या लक्षात ठेवायचं. लहानात लहान आले म्हणजे लसावी आहे, कुठेतरी लसावीशी संदर्भ आहे हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ओके, संख्येला 12ने भागले असता बाकी 5 उरते. 12ने भागले की बाकी 5. 16ने भागले असता बाकी 9 उरते, 16ने भागलं की. आणि 18ने भागले असता बाकी किती उरते 11 उरते. ओके, हे आपल्याला गणित सोडवायचं आहे. 3 गोष्टी आहेत आपल्या समोर. 12ने भागलं की बाकी 5, त्याच्यातनं 5 वजा करा, किती उत्तर आहे 7. ठीक आहे, पहिला करून घ्या सांगतो. 16ने भागले की बाकी किती उरते 9, त्याचं पण उत्तर किती येते 7. बरोबर आहे. त्यानंतर 18ने भागले की बाकी किती उरते 11, त्याचं पण उत्तर किती आहे 7. हे ज्यावेळी असं 7 7 7 एकत्र येते की नाही, लक्षात ठेवायचं म्हणजे गणित आपलं आता बरोबर आहे. आपण बरोबर डायरेक्शनने निघालो, याचा अर्थ बरोबर डायरेक्शन आहे. लहानात लहान आहे, लसावीशी संदर्भ आहे, बरोबर आहे. पण 3 वेगवेगळे दिले. 12ने भागला असता बाकी 5, 16ने भागले असता बाकी 9 आणि 18ने भागले असता बाकी 11, असं 3 वेगवेगळे दिले. पहिला वजाबाक्या करून घ्यायच्या, एकत्र आल्या की मग ह्या तिन्हींची काय काढायचा लसावी काढायचा. कुणाकुणाचा 12चा 16चा आणि 18चा. आता काढा लसावी, ह्या तिन्हींचा लसावी काढा आणि मग आता उत्तर तुम्हाला येईल. बघा, ह्या तिन्हींना 2ने भाग जातो, 6 8 9, बरोबर आहे. परत 2ने भाग घालवा, 2 6 2 8 9 आहे असं. ओके, परत आता 2ने परत भाग घालवला तरी चालतोय, 3 2 9. ओके, आता 2ने थांबवा, 3ने घालवा, 3 1 3 2 3 3 9. ओके, आता यांचा लसावी सहज काढू शकतो काय आपण. 3 2 6 7 3 18 18 2 36 36 2 72 72 2 144 144 लसावी आला. 144 लसावी आल्यानंतर मग हे जे वजाबाकी केलेले, वजाबाकीतले 3 समान होते की नाही 7, तो त्याच्यातनं वजा करायचा. 144 वजा 7 आणि ते तुमचं काय असेल उत्तर किती असेल ते 144 वजा 7 किती येतं. 144 वजा 7 ते तुमचं काय येणार आहे उत्तर येणार आहे. ओके, ते 4 गेले 3 म्हणजे 137. हे तुमचं फायनल आन्सर असेल. लक्षात ठेवा, हा फार महत्वाचा प्रश्न. अशा टाईपचे आणखीन घेऊया आपण प्रश्न. बघा, त्याच पद्धतीचा पुढचा प्रश्न, कोणत्या लहानात लहान संख्येला 18ने भागले असता बाकी 8 उरते, 24ने भागले असता बाकी 14 उरते आणि 36ने भागले असता बाकी 26 उरते. लक्षात ठेवा, 3 वेगवेगळे आहेत. मग तिनांची फक्त पहिल्यांदा वजाबाकी करून घ्यायची, एवढं सिंपल गोष्ट आहे. फक्त करून घ्यायची म्हणजे का घ्यायची त्याचा काय संबंध नाही आहे प्रश्नाशी. पहिल्यांदा पण याच्या आधी पण आपण केलेला आहे अशा गोष्टी. ठीक आहे, मसावीच्या वेळी मात्र वेगळी गोष्ट केलेली आहे. बघा, पहिल्यांदा करून घ्या तशा गोष्टी. मसावीच्या वेळी आपण काय केलं, पहिला वजाबाकी केली मग मसावी काढला. इथं असं नाही आहे. इथं फक्त वजाबाकी करून बघायचे की गणित बरोबर आहे का. तिन्हींची पण वजाबाकी जर तुम्ही करून बघितली तर उत्तर सेम येतं, 10च येतं. बघा, 18तनं 8 गेले 10च उरतं. 24 मधनं 14 वर वजा केले 10च उरते. 36ने भागले असता 26 म्हणजे 36 वजा 26 ते सुद्धा 10च येते. ठीक आहे, म्हणजे उत्तर आपलं गणित आपण बरोबर डायरेक्शनला, योग्य डायरेक्शन मध्ये आहे. आता फक्त आपल्याला ह्या तिघांचा काय काढायचा आहे, लसावी करायचा आहे. ओके, 18चा 24चा आणि 36चा. तिघांना सुद्धा 6ने भाग जातो. 6 3 18 6 24 6 6 36. मग 3ने भाग घालवा, 3ने भाग घालू शकतो. 3 1 3 4 आहे असं, 3 2 6. परत 2ने घालवा, 1 1 आहे असा, 2 2 4 बेके बे. आता गुणाकार करा, 7 3 18 18 2 36 36 2 72 72 हा काय झाला तुमचा, लक्षात ठेवा लसावी झाला. काय फक्त झाला, लसावी झाला फक्त तो. पण प्रत्येक वेळेचा फरक किती आहे, 10 आहे. लक्षात ठेवा, आणि तो 10 फरक काय करायचा, वजा करायचा याच्यातनं. वजा 10, 72 वजा 10 म्हणजे किती, 62. 62 हे लक्षात ठेवा तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. बघा, पुढच्या टाईपचा आपण प्रश्न आता घ्यायला लागलोय. जरासा वेगळा टाईप आहे आधीच्या टाईपपेक्षा. कसा आहे बघा, कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने आल्या म्हणजे संबंध लक्षात ठेवायचा कशाचा आहे, मसावीचा आहे. ही लक्षात गोष्ट महत्वाची. 77 147 व 252 या संख्यांना भागल्यास बाकी कशी उरते, सारखीच उरते. आता आपण काय करू,
सर्वसाधारणपणे पहिल्यांदा यांचा मसावी काढून घेऊ, बरोबर आहे. मोठ्यात मोठे आले म्हणजे मसावी यांचा 7 येतोय आणि मग 7च्या पटीत ती संख्या असणार आहे. हा एक प्रश्न वेगळा, बरोबर आहे, ठीक आहे. पण हा प्रश्न सोडवत असताना बघा 3 संख्या आहेत आपल्या समोर, 77 आहे, 147 आहे आणि 252 आहे, बरोबर आहे. ह्यांचा डायरेक्टली मसावी काढायचा नाही. बघा असा प्रश्न आला तरचा प्रश्न आहे, तर म्हणतोय मी कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने या 3 संख्यांना भागल्यास बाकी सारखीच राहते, असा प्रश्न आला तर, ह्या पद्धतीचा प्रश्न आला तर काय करायचं आहे, पहिल्यांदा ह्या 252 मधनं 147 वजा करा. हा, मग ह्या 252 मधनं 77 वजा करा, म्हणजे ह्याच्यातनं हे वजा करा, ह्याच्यातनं हे वजा करा आणि मग ह्याच्यातनं हे वजा करा. म्हणजे बघा जरा लक्ष द्या, सरळ सांग. बघा 252 मधनं 147 वजा केले, 12तनं 7 गेले 5, 5 मधनं 5 0, 2 मधनं गेला 1, 105 उत्तर उरलं. कशातनं 252 मधनं काय वजा केलं मी, 147 वजा केले, उत्तर किती आलं 105. म्हणजे ह्याच्यातनं हे वजा केलं. आता पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप, ह्या मोठ्या संख्येतनं दुसरी लहान संख्या वजा केली. पहिली लहान संख्या ही होती ना ह्या मोठ्या संख्येतनं, ती वजा केली. मग ह्या मोठ्या संख्येतनं 252 मधनं दुसरी लहान संख्या 77 वजा केली. बघा 252 वजा 77, 15तनं 8 गेले 7, 175 उरलं, बरोबर आहे. आणि मग आता ही झाली, ह्या मोठ्या संख्येतनं ह्या 2 संख्या वजा केल्या. मग आता दुसऱ्या मोठ्या संख्येवर आलो मी, किती आहे 147. 147 मधनं आता त्याच्यापेक्षा लहान संख्या कोण, एकच उरली, किती आहे ती 77, ती 77 वजा केली. 147 वजा 77, बरोबर आहे. 7 मधनं 7 गेले 0, 14तनं 7 गेले 7, 0 म्हणजे 70. लक्षात आलं का मी काय परत एकदा सांगतोय, 3 संख्या 77, 147 आणि 252 आहेत. ह्याच्यापैकी सगळ्यात मोठी कोण, 252, ती इथे घेतली. 252 पेक्षा पहिली लहान संख्या कोण, 147, ती त्याच्यातनं वजा केली, 105 उरलं. मग त्यानंतर 252 मध्ये 147 तर झालं, त्याच्यापेक्षा लहान संख्या कोण 77, ती पण वजा केली, 175 आलं. आता 252 पेक्षा लहान संख्या कोणती, 147, ती घेतली आणि त्याच्यातनं त्याच्यापेक्षा लहान संख्या म्हणजे 77, ती वजा केली, उत्तर किती आलं 70 आलं. आणि मग ह्या तिघांचा मसावी काढला, ह्यांचा मसावी काढला, ह्यांचा मसावी 105चा, 175चा आणि 70चा, तो बघूया, काढून बघूया. बघा 105चा किंवा 175, 105 आणि 70चा, ह्या तिघांचा आता आपण काय काढला, मसावी काढला. ते बघूया. तिघांना सुद्धा 5ने भाग जातोय, 5 त्रिक 15 उरलं 2, 5 5 25, 5 2 10, 5 1 5, ओके. त्यानंतर 5 1 5, 5 20, ठीक आहे. तिघांना पण मला वाटतं 7ने भाग जातो. बघा 7 5 35, 7 त्रिक 21 आणि 7 2 14. आता अशी कोणतीच संख्या नाही की या तिघांना भाग जाईल, कारण तिन्ही सुद्धा कशा आहेत, त्या मूळ संख्या आहेत. मसावी फक्त या दोघांचा गुणाकार, किती आला मसावी 35. लक्षात ठेवा, हेच असतं उत्तर. 35 हेच काय आहे, उत्तर आहे. लक्षात ठेवा, ही गोष्ट फार महत्वाची आहे. अशा वेळी ही ट्रिक वापरणं फार गरजेचं आहे. याच्यासाठी रिव्हिजन अँड रिव्हिजन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बघा त्याच टाईपचा पुढचा प्रश्न आपण घेतोय. तसाच प्रश्न आहे, कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने 2058, 2100 आणि 2268 या संख्यांना भागल्यास बाकी सारखीच राहते, बाकी एक सारखीच राहते. बघा मगासारखाच प्रश्न आहे. 3 संख्या आहेत आपल्या समोर, 2058, 2100 आणि 2268. मी पहिली स्टेप करायला सांगितलेली आहे. त्याच्यातली जी मोठी संख्या आहे त्याच्यातनं लहान संख्या पहिला काय करा, वजा करा. त्यापेक्षा लहान संख्या म्हणजे 2268 वजा 2100, हे उत्तर येतं 168. हा 168. त्यानंतर ह्या 2268 मधनं 2058 वजा करा, हे उत्तर येतं 210. ओके 210 उत्तर येतं. तुम्ही वजाबाकी सहज करू शकता, वजाबाकी केल्यानंतर येईल ते. मग त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान संख्या 2100, बरोबर आहे. ह्या 2100 मधनं 2058 आता वजा करा, उत्तर किती येणार आहे 42. आणि मग ह्या तिघांचा काय काढा, मसावी काढा. कारण का इथं काय दिले, मोठ्यात मोठी संख्या, म्हणून मसावी काढा. आता मसावी काढू शकतो आपण तिघांचा सहजरित्या. 168, 210 आणि 42.
ह्या तिघांचा सहज मसावी काढू शकतो. बघा ह्या तिघांना सुद्धा पहिल्यांदा कितीने भागूया आपण, 2ने भागूया. ठीक आहे. 82 16 बेंचोक 8 बेके बे 0 आणि बे 5 10. ओके ना. त्यानंतर 2 2 4 21. ओके. हे तर सहजरित्या आपल्याला सर्वांना येतं. त्यानंतर आय थिंक सो या तिघांना मला वाटते 3ने भाग जाऊ शकेल. 3ने भाग घालवा. 3 2 6 2 3 8 24 28 आलं. 3 त्रिक 9 उरला 1 3 5 15 आणि 3 7 21. ओके. त्यानंतर हे तिघांना सुद्धा 7ने भाग जाईल. बघा मी आता जास्त सांगत बसत नाही कारण की आपल्याला आत्तापर्यंत समजलं असेल हे टाईप बघेपर्यंत की लसावी कसा काढायचा आणि मसावी कसा काढायचा आहे. ओके. 7 चौक 28 7 5 35 7 1 7. आता अशी कोणतीच संख्या नाही की या दोघांना भाग जाईल, त्यामुळे इथं सोडून द्या. हाच त्यांचा तुमचा काय असेल, मसावी असेल. किती, 3 2 6 6 7 42 आणि 42 हेच काय असेल तुमचं, लक्षात ठेवा उत्तर असेल. पुढे बघा, पुढचा टाईप घेतोय आपण. 200 जाईची व 175 गुलाबाची फुले आहेत. त्यांची सारखीच फुले असणारे हार तयार करायचे आहेत. तर प्रत्येक हारात जास्तीत जास्त, हा शब्द फक्त एक वाचा, बाकी काय प्रश्न जास्त कन्फ्यूज व्हायची काही आवश्यकता नाही. जास्तीत जास्त आहे आणि 2 प्रकारची फुलं आहेत आणि तुम्हाला हार, अशा पद्धतीचा प्रश्न आला. जास्तीत जास्त खाली आला, सरळ त्यांचा मसावी काढून टाका. त्यांचा जो मसावी असेल तेच काय असेल तुमचं उत्तर असेल. कोणाकोणाचा, 200चा आणि 175चा. बघा दोन्हींना सुद्धा 5ने भाग जाईल. 5 चौक 20 0. ओके. 5 त्रिक 15 5 5 25. परत दोन्हींना सुद्धा 5ने भाग जाईल. 5 8 40 7 5 35. ओके. आता अशी कुठलीच एक संख्या नाही की जी दोन्हींना भाग घालवू शकेल, नाही आहे. बरोबर आहे का. त्यामुळे मसावी किती असेल, 5 5 25. लक्षात ठेवा आणि हेच उत्तर असेल तुमचं.